पालघर जिल्ह्यातील मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाला सध्या वेग आलाय। या महामार्गाची उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांकडून जिल्ह्यातील महसूल मोठ्या प्रमाणावर बुडवला जात असल्याचं वास्तव समोर आलंय। डहाणू विक्रमगड या ठिकाणाहून सध्या महामार्गाच्या माती भरावासाठी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाहतूक करून उत्खनन केलं जातं। पण हे उत्खनन केलं जात असताना कमी रॉयल्टी घेऊन जाणीवपूर्वक महसूल बुडवला जात असल्याचं उघडकीस आलंय। त्यानंतर मनोर दहिसर या परिसरातील नागरिकांनी अवैध वाहतुकीविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला। त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या महसूल विभागानं या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी देखील ही वाहतूक कायमची बंद करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली। जवळजवळ ती रॉयल्टी आहे 6 ब्रासची आणि गाड्या भरल्या 10.5 ब्रास। अनेक या ठिकाणी गाड्यांच्या रात्र दिवस चालू आहेत। माणसांची दैनादय केली जाते। ओव्हरलोडच्या गाड्या बाजारमधून आणल्या जातात। विद्यार्थी त्या ठिकाणी जातात। विद्यार्थ्यांच्या पण डोकीवर हे काही माती पडलेली आहे, छोटे छोटे दगड सुद्धा पडलेले आहेत। परंतु रात्र दिवस शासनाच्या समोर, शासनाच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या गाड्या जातात। शासन दुर्लक्ष का करते? काय यांचं साठेलोट आहे का? त्या गाड्यांमध्ये आता सगळ्या गाड्या चेक केल्या, त्याच्यामध्ये रॉयल्टी आहे, परंतु रॉयल्टी आहे त्यांची 6 ब्रास आणि त्यापेक्षा जास्त माल त्याच्यामध्ये आहे। तर त्या अतिरिक्त जो माल भरलेला आहे त्याच्याबाबत त्यांच्यावर अनधिकृत दंड लावून त्यांना तो जमा करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात जमा करत आहेत गाड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।